जय महाकाली. मी गुरुवर्य राहुलदादा आगोरे, गावारण, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आज दरबारातर्फे एक विशेष संदेश दिला जात आहे की काय होतं, आज भरपूर लोक काय करतात, जे कोणी विविध क्षेत्रामध्ये प्रगती करत असेल आणि भरपूर पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर लोक काय करतात, त्याला पुढे चाललेलं त्यांना कधीही बघवत नाही. जुनी मैत्री असू द्या किंवा कुठला बिझनेस असू द्या किंवा एखादा बिझनेस पार्टनर मध्ये मिळून करत असू द्या, तर अशा लोकांसाठी काय होतं की जे लोक पुढे चाललेत किंवा ते आमच्यासारख्या क्षेत्रात असू द्या, की जेणेकरून चार लोकांचं कल्याण करायचं बघतात, लोकांसाठी धडपडतात रात्रंदिवस, त्यांचं पण धरा. की काय होतं की पुढे चालले की भरपूर काय त्याला रिटर्न आणण्यासाठी, खाली खेचण्यासाठी षडयंत्र असतात विविध प्रकारे. पण ज्यावेळेस त्यांचं कुठलंही क्षेत्र त्याला रिटर्न खेचण्यासाठी काम करत नाही, नंतर त्याची बदनामी चालू करतात, हा शेवटचा पर्याय वापरतात. मग परपंच नवरा बायकोचं नातं असू द्या, भरपूर वर्षापासून आयुष्यभर संकट राहिलेलं असू द्या, किंवा जुनी मैत्री असू द्या किंवा जुने बिझनेस पार्टनर असू द्या, हे लोक काय करतात, काड्या करून त्यांना काय करतात, बदनाम करायचं बघतात आणि त्यांची ती मैत्री तोडायचं बघतात. आमचं विषय तर तसंच असतं. लोक मोकार काही चूक नसताना काय करतात, बदनाम करायचं बघतात, देवाधिकांना सुद्धा बदनाम करायचं बघतात. मग कसं आहे की माझं सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे की कुणाचं काही ऐकून आपल्या परपंचामध्ये किंवा आपल्या मैत्रीमध्ये कधी दरार येऊन देऊ नका. लोक काय सांगतात ह्याचा विचार करू नका. तुम्ही स्वतः ज्यावेळेस डोळ्याने बघचाल ना, त्यावेळेस तुम्ही कुठलाही निर्णय घ्या. कुणाच्या सांगण्यावर निर्णय घेऊन आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. एवढंच माझं आज सांगणं आहे. जय महाकाली.